नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्ये ही खूप महत्त्वाची असतात आणि मग अन्नद्रव्यांची ही गरज आपण खतांच्या मार्फत पूर्ण करतो. मग खतं, मग ती अगदी रासायनिक, सेंद्रिय किंवा जीवाणू कोणत्याही प्रकारातली असोत, पिकांसाठी ती फार महत्त्वाची असतात. याचबरोबर रासायनिक खतांचा वापर करत असताना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणते उपाय आहेत हेच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर अनिल दुर्गुडे सर. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामध्ये मृदा शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला विचारायला आवडेल की रासायनिक खतांचा आपण जर का विचार केला, कारण फक्त सेंद्रिय खतांवरती काही आपण शेती करू शकत नाही, रासायनिक खतांचा वापर करणं हे थोडं फार तरी अनिवार्य आहे. मग फक्त महाराष्ट्राचाच विचार केला तर रासायनिक खतांचा वापर हा महाराष्ट्रात किती प्रमाणात होतोय? महाराष्ट्र राज्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्य पुरवणाऱ्या रासायनिक खतांची जर वापर आपण जर पाहिला तर 130 किलो प्रति हेक्टरी आहे. आता इतर आपल्या आजूबाजूला जे काही राज्य आहेत, उदाहरणार्थ गुजरात असेल तिथे 144 आहे, तेलंगणा आहे तिथे जवळजवळ 200 आहे, त्यानंतर कर्नाटक आहे तिथे 144 आहे, परंतु राजस्थानमध्ये फक्त 67 किलो प्रति हेक्टरी आहे. तर हा वापर कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. यापेक्षाही याचं जर गुणोत्तर जर पाहिलं आपण, नत्र, स्फुरद आणि पालाश याचं गुणोत्तर 4:2:1 असं हवं असतं, परंतु हा जर वापर जर आता सद्यस्थितीत जर पाहिला तर 6:2:1 म्हणजे नत्राचा जो वापर आहे किंवा नत्र पुरवणारा जे काही युरिया असेल त्याचा वापर मात्र जास्त आहे आणि हा वापर कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. याची कार्यक्षमता वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एक जर आपण जर पाहिलं तर पूर्वी 1970 साली 1 किलो जर आपण रासायनिक खत म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश जमिनीमध्ये जर टाकलं 1 हेक्टरमध्ये तर साधारणतः 13 किलो आपल्याला धान्य मिळत होतं. परंतु त्याच जमिनीमध्ये आत्ता जर आपण 1 किलो रासायनिक खत जर टाकलं तर आपल्याला फक्त 4 किलो धान्य मिळते. म्हणजे याचा अर्थ काय झालं की त्या जमिनीची ह्या कालावधीमध्ये 70% उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. परंतु जर का आपण रासायनिक खतांचा विचार केला तर मुळात त्यांच्या किमती देखील फार असतात किंवा सध्याच्या परिस्थितीत आपल्याला ते आयात करावे लागतात. मग यांची ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा त्यांची ही कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी आपण काय करू शकतोय? आज शेतकरी बंधू काय करतायत की रासायनिक खतांचा वापर दिवसेंदिवस किंवा दरवर्षी वाढत चाललेलं आहे, कारण त्याची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. मग हे वाढत नेणं हे परवडणारं नाही आहे आणि पर्यावरणाला सुद्धा योग्य नाही. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नत्राची कार्यक्षमता फक्त 30 ते 40%ची, स्फुरद जर आपण पाहिलं तर फक्त 15 ते 20%च त्याची कार्यक्षमता आहे आणि पालाश जर पाहिलं तर फक्त 60 ते 70% कार्यक्षमता आहे. त्या पलीकडे अजून जर दुय्यम अन्नद्रव्य जर पाहिलं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, याची फक्त 5 ते 10% कार्यक्षमता आहे. आणि त्याही पलीकडे आणखीन जर सूक्ष्म अन्नद्रव्ये जे कमी लागतात परंतु अत्यंत महत्त्वाचे असतात ते लोह, त्यानंतर जस्त, मंगल, बोरॉन, हे जे सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची कार्यक्षमता फक्त 2 ते 5%च आहे. तर अशी ही कार्यक्षमता फार कमी आहे आणि सर्वसाधारण जमिनीमध्ये आहे. आणि जर जमिनी जर समस्यायुक्त असेल तर ही कार्यक्षमता अजूनही कमी असते, म्हणून त्याची कार्यक्षमता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु सर, आत्ताच आपण जे काही उल्लेख केलात की त्यांची रासायनिक खतांची कार्यक्षमता आहे ही हळूहळू कमी होते, तर यामागची कारणं काय असू शकतात? आता बऱ्याच वेळा काय होतं की बहुतांशी शेतकऱ्यांकडं जमीन आरोग्य पत्रिका शासनानं करून दिलेली आहे किंवा प्रत्येक शेतकरी बंधूंनी ती जमीन आरोग्य पत्रिका आपण त्याचं वाचन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण शेती केली पाहिजे. परंतु ह्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये पायाभूत गुणधर्माकडं शेतकऱ्यांचं लक्ष नसतं. मग पायाभूत गुणधर्म कोणते की एक सामू असतो, तो सामू 6.5 ते 7.5पर्यंतचा असावा. त्यानंतर क्षारता एक असते, म्हणजे त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण किती आहे ते साधारणतः 0.10 ते 0.50 डेसिसायमन प्रति मीटरपर्यंतच असावं आणि चुनखडीचं प्रमाण जे आहे ते 3 ते 8% असावं.
हे जर पायाभूत गुणधर्म जसे वात कफ पित्त असतं मनुष्यामध्ये, तसंच हे पायाभूत गुणधर्म आहेत आणि शेतकरी नेमकं ह्या गुणधर्माकडे लक्ष देत नाही. आणि हे गुणधर्म जर वाढलेला असेल तर प्रथम आपल्याला त्यात सुधारणा करणं हे फार गरजेचं असतं. आणि नेमकं सुधारणा करत नाही आणि पिकांना काय करतो, फक्त रासायनिक खतं जास्त देऊन ते उत्पादन आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्रथम प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याकडे जमीन आरोग्य पत्रिका आहे, त्या जमीन आरोग्य पत्रिकेवरून आपली ही जी काही पायाभूत गुणधर्म सांगितलेत, हे जर पायाभूत गुणधर्म जर व्यवस्थित असेल आणि समस्या जर असेल, सुधारणा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं कारण म्हणजे सुधारणा करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जे काही अन्नद्रव्य आहेत, नत्र, स्फुरद, पालाश, याच्यामध्ये नत्राचा वापर शेतकऱ्यांकडून जास्त होतो, म्हणजे असंतुलित वापर होतो. तर हा असंतुलित वापर करू नये. माती परीक्षण केल्यानंतर त्याचा संतुलित वापर करणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचप्रमाणे सेंद्रिय खतं जे आहेत, म्हणजे शिफारशीप्रमाणे प्रत्येक पिकाला, म्हणजे कडधान्य पिकं असो, नगदी पिकं असो, तृणधान्य पिकं असो, यांना प्रत्येक पिकाला शिफारशीप्रमाणे 5 ते 10 टन किंवा ऊसासारख्या पिकाला 25 टन हेक्टरी अशा पद्धतीनं शिफारस केलेली असते. आणि नेमकं शेतकरी हे सेंद्रिय खतं जमिनीला देत नाहीत आणि त्यामुळे त्या रासायनिक खतांची काय होती, कार्यक्षमता कमी होते. त्याचप्रमाणे काही जीवाणू खतं असतात, त्या जीवाणू खतांचाही वापर करत नाही. कारण जीवाणू खतं हे अत्यंत महत्त्वाचे असतात की ज्यावेळेस आपण रासायनिक खतं जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस त्या रासायनिक खतामध्ये उपलब्ध अवस्थेत, म्हणजे ज्या वनस्पतीला उपलब्ध अवस्थेमध्ये अन्नद्रव्य पाहिजेत ते करून देण्याचं काम हे सूक्ष्म जीवाणू करत असतात. म्हणजे एकूणच काय तर रासायनिक खतं वापरत असताना सगळ्यात पहिल्यांदा मातीचं परीक्षण किंवा त्यांचं योग्य प्रमाण, रासायनिक खतांबरोबर इतर खतं सुद्धा वापरली गेली पाहिजेत, तरच त्यांची गुणवत्ता किंवा कार्यक्षमता वाढणार आहे. पण हीच कार्यक्षमता अधिक वाढण्यासाठी 4 सूत्रींचा वापर करणं देखील फार गरजेचं आहे. तर त्याबद्दल अधिक आपण आम्हाला काय सांगाल? रासायनिक खतांमध्ये 4 सूत्र म्हणजे 4 R आहे, ते म्हणजे राईट, म्हणजे योग्य. मग प्रथम जे 4 मध्ये प्रथम जे आहे ती योग्य निवड, खताची निवड. कारण ही निवड करत नाही शेतकरी. कोणते खत मिळालं की ते पिकाला देण्यास तो सज्ज असतो, परंतु निवड ही फार महत्त्वाची आहे. जमिनीच्या प्रकारानुसार आपण जर ही निवड केली तर त्या पिकाला ती लागू होतं किंवा त्या जमिनीमध्ये ती उपलब्ध होत असतं. म्हणजे योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत, हे 4 सूत्र जर वापरले तर निश्चितच रासायनिक खताची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढायला मदत होते. म्हणजे ही जर का 4 सूत्र वापरली तर पिकांची वाढ सुद्धा जोमाने होणार आहे आणि जमिनीचा जो काही ऱ्हास होतोय तो सुद्धा टाळला जाणार आहे. आपण जर का रासायनिक खतांबद्दल बोलत असताना फक्त नत्रयुक्त खतांचा जर का विचार केला तर त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय उपाययोजना आहेत? नत्रयुक्त खतामध्ये युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट असेल, ही जी काही रासायनिक खतं आहेत ही टाकल्यानंतर त्याचा ऱ्हास जो आहे तो 1 आठवड्याच्या दरम्यानच असतो. कारण त्याचा उपलब्धता जी आहे ती 1 आठवड्यातच होत असते. त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण जर युरिया जर दिला तर ताबडतोब जास्त पाणी देऊ नये. जर आपण युरिया जर खत दिलं तर त्याच्यात पोहोच पाणी म्हणतो आपण, ते पाणी देणं गरजेचं आहे किंवा ठिबकमार्फत आपण याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि याचा जो ऱ्हास लवकर होत असल्यामुळे आपल्याला याची विभागणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकदाच नत्रयुक्त जे काही खतं आहेत ते एकदमच पायाभूत जे म्हणतो आपण किंवा ज्याला आपण बेसल डोस म्हणतो त्याला न वापरता आपण ती विभागून दिली पाहिजे. म्हणजे निम्मा डोस पेरणीच्या वेळेस आणि नंतर 1 महिन्यानंतर त्याचा वापर करणं फार गरजेचं असतं. किंबहुना 1 महिन्यानंतर सुद्धा बरेचसे शेतकरी फोकून देतात. त्याऐवजी काही नॅनो युरिया असेल किंवा फवारणीद्वारे काही युरिया असेल त्याची जरी फवारणी केली तरी आपण त्याची कार्यक्षमता वाढवू शकतो. त्याचप्रमाणे जे काही अन्नद्रव्य आहे किंवा नत्र आहेत, नत्र आपल्या जमिनीमध्ये किती आहे, कमी आहे का, मध्यम आहे का, जास्त आहे, हे आपण पाहणं फार गरजेचं असतं. आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे आपल्या जमिनीमध्ये नत्र जर कमी असेल तर आपल्याला जी काही मात्रा आहे त्या पिकासाठी दिलेली काही शिफारस मात्रा आहे ती आपण 25% वाढवून दिली पाहिजे. आणि हेच नत्र जर मध्यम जर असेल तर आपण शिफारशीप्रमाणे ते नत्रयुक्त खत किंवा युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल ते दिलं पाहिजे. आणि आपल्या जमिनीमध्ये जर नत्राचं प्रमाण जास्त असेल तर आपण जी काही शिफारस खत मात्रा असते त्याच्यात 25% ती कमी केली पाहिजे. तर मग त्यावेळेस मग काय होतं की संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन होतं. जर का आपल्या जमिनीमध्ये जास्त असेल आणि आपण जर ते शिफारशी प्रमाण दिलं मग त्यामुळे नत्र जास्त होतं आणि पिकांची वाढ जास्त होते आणि नंतर आपण किडी आणि रोगाला निमंत्रण देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला संतुलित जे काही अन्नद्रव्य आहे किंवा नत्र आहेत हे आपल्याला माती परीक्षणाद्वारे देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे काही आता मी सांगितलं की सेंद्रिय खतं असते त्याच्यामध्ये पटकन जे उपलब्ध काय होत असेल ते नत्र होतं. तर त्या सेंद्रिय खतांचा वापर जर आपण निश्चित केला तर काही नत्राचा जो काही ऱ्हास होतो किंवा युरिया टाकल्यानंतर त्याचा ऱ्हास होतो, पाण्याबरोबर ते वाहून जातं, मुळाच्या सानिध्याच्याही पलीकडेच जातं ते. तर याच्यामध्ये जर का आपण जर सेंद्रिय खत जमिनीमध्ये टाकलेलं असेल तर ते अन्नद्रव्य ते धरून ठेवतात. याही पलीकडे आपल्याला काही निंबोळी पेंड असेल, करंज पेंड असेल, 5 प्रमाणे जर याचा वापर केला, म्हणजे एक जर युरियाचा हे असेल किलो तर त्यात 5 प्रमाण जे आहे ते आपल्याला काय टाकायचे, निंबोळी पेंड असेल, करंज पेंड असेल, सरकी पेंड असेल, अशा
पेंडींचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला याचा ऱ्हास कमी होऊन आपल्याला नत्राची कार्यक्षमता वाढू शकतो. त्याचप्रमाणे उभ्या पिकामध्ये मी सांगितलं की फोकून न देता आपण जर फवारणीद्वारे जर दिलं तर त्याचाही वापर आपण चांगला करू शकतो. किंबहुना ठिबकद्वारे जर आपण अशा नत्राची विभागणी करून आपण जर दिलं, विशेषतः ज्या हलक्या जमिनी असतात त्या हलक्या जमिनीमध्ये आपण 2 वेळा 3 वेळा किंवा जे काही ज्याचा पिरियड जास्त असतो, कपाशी असेल किंवा काही फळबाग असेल, त्याच्यामध्ये आपण जर विभागून जर दिलं तर निश्चितच त्याची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. स्फुरदयुक्त रासायनिक खतांचा वापर जर का आपण करणार असू तर या खतांचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? स्फुरदयुक्त खतं ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हे जर उघड्यावर टाकली तर सगळं जे काय मी सांगितलं की त्याची जी कार्यक्षमता आहे ती फक्त किती आहे, 15 ते 20% आहे. आणि जर उघड्यावर जर फेकून दिली तर अगदी 1-2% ते पिकाला उपलब्ध होणार आहे. बाकी सगळे जे काही क्षार आहे ते पाण्यात विरघळून मुळाच्या सानिध्याच्या पलीकडे जाऊन पाण्यात क्षार वाढण्याची पुढे भविष्यामध्ये शक्यता असते. तर ही जी काही स्फुरदयुक्त खतं आहेत हे पिरूनच देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः कोरडवाहू विभागामध्ये 2 चाड्याची पाभर असते, त्यानं जर आपण पिरून दिलं तर अत्यंत चांगलं. भाजीपाला पीक असेल, मोगड्याच्या साहाय्यानं आपण जर दिलं किंवा ज्याला आपण बेसल डोस म्हणतो तो जर आपण दिला व्यवस्थित तर आणि कोली देऊन जर ते खतं दिले, मातीआड जर केले तर निश्चितच याची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. स्फुरदाच्या बाबतीत जी काही उपलब्धता आहे ती फक्त 6.5 ते 7.5 या सामूच्या दरम्यानच होत असते. त्यामुळे आपल्या जमिनीचा सामू जो आहे तो बरोबर ह्याच सर्वसाधारणमध्ये आहे का नाही ते पाहणं फार गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर नसेल तर ती जमीन सुधारून घ्यावी, म्हणजे मग आपल्याला स्फुरदाची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपल्याला वाढवता येईल. त्याचप्रमाणे काही जे काही फळबागा पिकं आहे याच्यामध्ये जर आपण शेणखतामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा DAP असेल हे जर आठवडाभर मुरवलं आणि जर अशा फळपिकांना आपण जर एक बेसल डोस जर दिला तर निश्चितच याचा वापर अत्यंत चांगला होतो आणि त्याची कार्यक्षमता पण वाढवली जाते. कारण ही जी काही खतं आहेत, समजा सिंगल सुपर फॉस्फेट असेल स्फुरदयुक्त, त्याच्यामध्ये केवळ स्फुरदच 16% असतं असं नाही, परंतु त्याच्यामध्ये गंधक असतं, कॅल्शियम असतं, त्याचाही पुरवठा जो आहे तो पुरवठा पिकांना उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण काही हिरवळीचे पिकं आहेत, जर शेणखत जर पुरवठा कमी असेल किंवा सेंद्रिय खतांचा पुरवठा जर शेतकऱ्याकडे कमी असेल तर त्यांनी हिरवळीचे खतं जे आहेत, धेंचा असेल, ताग असेल, चवळी असेल. चवळी तर असं पीक आहे की ते जर आपण घेऊन जर गाडलं तर त्याच्या मुळ्यांद्वारे जे काही एक स्राव टाकला जातो, फ्युरिक ॲसिड्स वगैरे, तर ते जी काही स्थिर झालेली काही स्फुरद आहे ती उपलब्ध करून त्या पिकाला हे देत असतात. म्हणून अशा पद्धतीनं जे काही हिरवळीचे खतं आहेत ते बी आपण 2 ते 3 वर्षातून एकदा जमिनीत जर गाडले तर निश्चितच आपल्याला अशा स्फुरदयुक्त खतांचा कार्यक्षम वापर किंवा ज्याला आपण त्याचा जो काही कार्यक्षमता आहे ती वाढवता येते. याचबरोबर पालाशयुक्त जर का रासायनिक खतं वापरत असू तर त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत? पालाशयुक्त खतं ज्यावेळेस आपण टाकतो, म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल, हे ज्यावेळेस आपण टाकतो त्याच्यामध्ये जो काही पाण्यात विरघळणारा जो पालस असतो तो पिकाला उपलब्ध होतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की ते स्थिर जास्त होत असतं, कारण एक काळ्या जमिनीमध्ये तर स्थिरतेचं प्रमाण पण त्याचं जास्त आहे. म्हणून आपण काय करायचं की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय जे काही खतं आहेत त्या खतांचा वापराकडे थोडंसं लक्ष द्यायचं, म्हणजे स्थिरता कमी होते आणि उपलब्धता वाढते. त्याचप्रमाणे काही जमिनीच्या प्रकारानुसार आपण जर थोडासा बदल केला, विशेषतः म्युरेट ऑफ पोटॅश हे तुमचं द्राक्ष असेल किंवा टोमॅटो असेल किंवा बटाटा असेल, तर त्यानंतर केळी असेल, ह्या पिकांना आपण म्युरेट ऑफ पोटॅश न देता सल्फेट ऑफ पोटॅश याद्वारे जर आपण थोडासा बदल केला तर त्याची कार्यक्षमतासुद्धा चांगली वाढते. त्याचप्रमाणे हलक्या जमिनीमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश जे आहे किंवा सल्फेट ऑफ पोटॅश आहे हे आपण जर विभागून दिलं नत्राप्रमाणे हलक्या जमिनीमध्ये, कारण काय होतं की त्याच्यामध्ये निचऱ्याचं प्रमाण जास्त होत असतं. म्हणून नत्राप्रमाणेच आपण जर पालाशयुक्त खते आपण विभागून जर दिलं, विशेषतः बटाटा असेल, द्राक्ष असेल, त्यानंतर अशी बरीचशी पिकं आहेत की त्यांना आपण विभागून जर दिलं तर नंतरच्या काळामध्ये पालाचे जे गुणधर्म असतात गुणवत्तेचे, त्या गुणवत्ताचं जर पीक आपल्याला हवं असेल तर निश्चितच आपल्याला हलक्या जमिनीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं जे काही पालाशयुक्त खतं आहेत ते जर विभागून जर दिलं तर निश्चितच आपल्याला उपयोग होतो. आणि आजकाल जीवाणूखतंसुद्धा उपलब्ध आहेत. ते जीवाणूखतं ज्याला आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश सोल्युलायझिंग बॅक्टेरिया अशा प्रकारची जी काही जीवाणूयुक्त पालाशयुक्त खतं आहेत यांचाही जरी वापर केला तर जमिनीत असलेली जे काही पाला स्थिर झालेलं असतं ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. ही झाली मुख्य अन्नद्रव्य घटकांच्या बाबतीतल्या गोष्टी. परंतु जर का दुय्यम अन्नद्रव्य असलेली रासायनिक खतांचा जर का वापर आपल्या शेतकरी बंधूंना करायचा असेल तर त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय उपाययोजना आहेत? दुय्यम अन्नद्रव्यांचं बरंचसं दुर्लक्षित शेतकऱ्यांकडून वापर होत नाही. कारण दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे काय की कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे पोषण मूल्य तर आहेच, परंतु हे भूसुधारक आहेत.
हे फार महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचशा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, कोल्हापूर असेल किंवा सह्याद्रीच्या बाजूला असेल, जास्त पाऊस पडल्यामुळे काय होतं की या दुय्यम अन्नद्रव्यांचा जो काही ऱ्हास आहे तो जास्त होत असतो. आणि कॅल्शियम हे त्या पिकाच्या मुळापासून तर फळापर्यंत अत्यंत महत्त्वाचा जे काही सेल्स असतात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी फार महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम जे हरितद्रव्य तयार करत असतं पाण्यामध्ये, ते मॅग्नेशियमचं फार महत्त्वाचं असतं. आणि गंधक जे आहेत ते गंधकाची जरी कमतरता आली तर असं पिवळसर पानं पडतात. त्यामुळे याचा वापर आपण बरेचसे शेतकरी करत नाहीत. परंतु अन्नद्रव्य जे मुख्य आहेत त्याच्या वापराबरोबरच जर आपण असे बदल जर केला, उदाहरणार्थ सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे आणि गंधक पण आहे. त्याचप्रमाणे अमोनियम सल्फेटचा वापर जर आपण नत्राचा जर केला तर त्याच्यामध्ये नत्र तर आहेच, परंतु दुय्यम अन्नद्रव्य जे आहे ते गंधक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही मुख्य अन्नद्रव्य आहेत यांचाच वापर आपण जर निवड केली व्यवस्थित तर आपण अशा प्रकारचे दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत त्यांचा आपण पोषण मूल्य म्हणून पिकांना पुरवठा करू शकतो. आता यांची कार्यक्षमता जर पाहिली आपण 5 ते 10% असल्यामुळं याचा वापर जर आपण पाहिला कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम किंवा गंधक याचा वापर आपण पेरणीपूर्वी 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर शेणखतामधून जर केला तर याची कार्यक्षमता फार वाढते. त्याचप्रमाणे याची विरघळण्याची क्षमता जी आहे किंवा याची जी काही जमिनीमध्ये कार्यक्षमता कमी असल्यामुळं काही स्लरी असतात किंवा जीवामृत असतं, यांचा स्लरीबरोबर जर याचा वापर आपण 1 आठवडा मुरून जर केला आणि ही जर दुय्यम अन्नद्रव्ये त्यामुळे टाकली आणि आठवडाभर जर मुरवली तर निश्चितच त्याची उपलब्धता जी पिकांना आहे ती फार वाढते आणि मग चांगल्या प्रकारचं पीक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. सूक्ष्म अन्नद्रव्य असलेल्या रासायनिक खतांचा वापर करायचा असेल तर त्याची कार्यक्षमता आपण कशा प्रकारे वाढवू शकतो? सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण काय असतं की चुनखडीयुक्त जमिनी ज्या असतात त्यामध्ये लोह, जस्त, बोरान याची कमतरता येते. आणि नेमकं ज्यावेळेस पिकाचा शेंडा असतो त्याकडे जे पानं जर तुम्ही पाहिले तर पिवळा पडलेला असतो किंवा केवडा पडलेला असतो आणि त्याची शेंड्याची वाढ नक्की होत नाही. अर्थात ही जी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत पिकाला फार कमी लागतात, परंतु तो शेंड्याकडील वाढ रोखतो. त्यामुळे याची माती परीक्षणाद्वारे कमतरता ओळखणं हे अत्यंत गरजेचं आहे. साधारणतपणे लोहाची जर आपण जमिनीमध्ये जर पाहिली तर 4.5 ppm जर कमी असेल तर निश्चितच आपण त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. अशा प्रकारची जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारी रासायनिक खतं आहेत यांचा वापर आपण करणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जास्त जर आपण पाहिलं तर 0.6 ppm जमिनीमध्ये जर कमी असतील तर निश्चितच त्याचाही वापर आपण झिंक सल्फेटद्वारे त्या पिकाला केला पाहिजे. पण ही सर्व जी काही रासायनिक जी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारी जी काही रासायनिक खतं आहेत याची कार्यक्षमता फक्त 2 ते 5% आहे. म्हणून याची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर आपल्याला जे काही शेणखत आहे त्या शेणखतामध्ये साधारणतः एकरी 40 किलो शेणखत आणि साधारणतः 8 ते 10 किलो झिंक सल्फेट असेल किंवा 10 किलो फेरस सल्फेट असेल किंवा बोरान 2 किलो असेल, कमतरतेनुसार माती परीक्षण करून कमतरता ओळखा आणि जमिनीतून जर आपण अशा प्रकारे शेणखतात मुरून जर दिली तर याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. त्याचप्रमाणे उभ्या पिकामध्ये जर आपल्याला या ठिकाणी द्यायचं असेल, कारण बऱ्याच वेळा लक्षणं दिसतात पिकावर. आता जर आपण सोयाबीन पाहिलं, बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, शेंड्याकडले जे काही पानं पिवळे पडलेले आहेत तर त्यासाठी आपण काय करायचं, कारण आपण बेसल जो आहे तो बेसल आपण त्या ठिकाणी दिलेला नाही. मग आता उभ्या पिकामध्ये काय करायचं तर आपण चिलेटेड लोह असेल, चिलेटेड जस्त असेल किंवा जर आपण लक्षात येत नसेल तर आपण एक बाजारात सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड नंबर 2 ही बाजारात उपलब्ध आहे, तीसुद्धा आपण 100 मिली 10 लिटर पाण्यातून जर फवारणी केली, साधारणतः एका 8 दिवसाच्या अंतरानं 2 वेळा जर फवारणी केली तर निश्चितच आपण काय करतो, एक 5-6 दिवसामध्ये हा पिवळेपणा जातो आणि हिरवेपणा येतो आणि मग ते हरितद्रव्य तयार होऊन ते पीक काय करतं, स्वतःचं अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं आणि त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. तर अशा पद्धतीनं वेळीच जर आपण अशा प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या माती परीक्षणानुसार किंवा उभ्या पिकामध्ये लक्षणं जर ओळखले आणि ते त्याप्रमाणे आपण जर उपाययोजना केल्या तर निश्चितच याची कार्यक्षमता आपल्याला वाढवता येते. आता शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर जो आहे तो आपण जर जास्त जर केला, कारण बऱ्याच वेळा ही जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ती एकूण जे प्रमाण जर पाहिलं तर जमिनीमध्ये भरपूर असतं, परंतु ती उपलब्ध होत नाही, उपलब्ध अवस्थेत असत नाहीत. मग ही उपलब्ध जर आपल्याला करायचं असेल तर आपण काय करायचं की सेंद्रिय जे काही खतं आहेत, मग त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल, त्यानंतर तुमचं कंपोस्ट खत असेल, कोंबड खत असेल, अशा खतांचा वापर जर आपण केला तर निश्चितच हे जे काही स्थिर अवस्थेत असलेले जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये ते सुद्धा पिकांना उपलब्ध व्हायला सुरुवात होतं. तर अशा पद्धतीनं सेंद्रिय खतांचा वापर असेल किंवा काही स्लरीचे प्रयोग असतील, जीवामृत याचाही जर वापर केला तर जे काही स्थिर झालेले जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये ते सुद्धा उपलब्ध व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसुद्धा आपण वेळी जर नाही केला तर आपल्याला उत्पादनामध्ये जवळजवळ 25 ते 30% घट येते. तर अशा पद्धतीनं मी आत्ता सांगितलं की सेंद्रिय खतांचा वापर, शेणखतात मुरून वापर, स्लरीद्वारे वापर, त्याचप्रमाणे काही एक कन्सोर्शिया पण मिळालेले त्यांचाही जर आपण वापर केला तर हे सूक्ष्म अन्नद्रव्ये त्या ठिकाणी मिळतात. त्याचप्रमाणे चिलेटेड स्वरूपातले जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये ते आपण ठिबकद्वारे जर दिले तर त्या ठिबकद्वारे सुद्धा त्याचं कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
सर त्याचबरोबर मला सांगा की पिकांची वाढ होत असताना ही रासायनिक खतं आपण फवारणीद्वारे जर का पिकांना दिली तर त्याचा काय फायदा होऊ शकतो आपल्याला? बऱ्याच वेळा जे काही मुरमाड जमिनी असतील किंवा हलक्या जमिनी असतील त्यावेळेस काय होतात की जर जास्त पाऊस पडला की जे अन्नद्रव्य असतात रासायनिक खताद्वारे टाकलेले ते रासायनिक खतातले अन्नद्रव्य काय होतात सगळे पाण्यानं त्याचा निचरा होऊन जातो. बरोबर. आणि मग शेवटी पीक ज्यावेळेस पक्वतेच्या अवस्थेत येतं किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत येतं त्यावेळेस मात्र काही अन्नद्रव्यांची कमतरता येते. तर अशा वेळेस आपण फवारणीचं जे काही अस्त्र आहे किंवा फवारणीद्वारेचा जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मग स्फुरदासाठी आपल्याला जे काही 05234 असेल 0050 असेल किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असेल याचा आपण फवारणीद्वारे वापर करू शकतो. किंवा 13045 असेल साधारणतः दाणे भरण्याच्या अवस्थेत सोयाबीनला आपण जर दिलं तर त्याचा आपण फवारणीद्वारे जर आपण व्यवस्थित जर आपण वापर केला तर शेंगासुद्धा चांगल्या तयार होतात. आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये 05234 असे काही विद्राव्य खतं आहेत की ज्या विद्राव्य खतांची जी काही त्याची जी काही विरघळण्याची क्षमता आहे ती 90% जास्त असते. मग अशाही विद्राव्य खतांचा वापर आपण फवारणीद्वारे करू शकतो. सर अन्न सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा अगदी जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना रासायनिक खतं वापरताना काय काळजी घेतली पाहिजे असा आपण सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या की आता रासायनिक खतांच्या किमती ह्या फार वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्याला आयात करावं लागत आहेत. त्यामुळं आता हे अजून 1-2 वर्ष मी तर म्हणेल 50 ते 45 किलोच्या गोण्या आपल्याला उपलब्ध असतील. त्यापुढे आपल्याला ह्या गोण्या पाहायलासुद्धा मिळणार नाही. त्यामुळे याचा जर आपल्याला चांगला वापर करायचा असेल किंवा कार्यक्षम वापर जर करायचा असेल तर आपल्या जमिनीमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला शिफारशीप्रमाणे शेणखत देत चला म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढेल. माती परीक्षणानुसार आपण संतुलित अन्नद्रव्य नत्राचा वापर जास्त करू नका नाहीतर कीड आणि रोगांना आपण काय करू निमंत्रण देऊ. म्हणून संतुलित अन्नद्रव्य मी आता सांगितलं की 4:2:1 याप्रमाणे आपल्याला नत्र स्फुरद पालास त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ठिबकद्वारे जर आपण केलं तर पीक वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला ते अन्नद्रव्य देता येतात. मग अशा पद्धतीनं जर आपण बेसल डोस 50% दिला आणि उर्वरित जर खताचा मात्रा आपण जर पीक वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकनुसार जर दिली तर निश्चित त्याचा वापर आपल्याला चांगला करता येतो. त्याचप्रमाणे आपण जे काही सूक्ष्म जीवाणू जे जमिनीमध्ये असतात त्यांची जर चळवळ आपण काही जीवाणू खतं आहेत यांच्याद्वारे जर वाढवली तर निश्चितच तेच फार महत्त्वाचे आहे की जे रासायनिक खत टाकल्यानंतर पिकाला उपलब्ध अवस्थेमध्ये अन्नद्रव्य ते मिळवून देतात. त्यामुळे जीवाणू खतांचा बीज प्रक्रिया असेल शेणखत असेल याच्यामध्ये एकत्र करून जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला ह्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढू शकतो. तुमच्या माहितीनुसार शेतकरी बंधूंनो ऊसासारख्या पिकाला ॲसिटोबॅक्टर म्हणून जर आपण बेणे प्रक्रिया जर केली तर त्या ऊस पिकाला नत्र फार लागतं तर तिथं 50% आपल्याला त्या ठिकाणी बचत करता येते. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे काही रायझोबियम ॲझोटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया अशा पद्धतीनं जीवाणू खतांचा वापर जर आपण नीट केला तर आपल्याला जवळजवळ 25 ते 50% आपल्याला ह्या अन्नद्रव्यांची आपल्याला थोडीशी कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता वाढू शकतो. तर अशा पद्धतीनं जे काही निंबोळी पेंड असेल हिरवळीचे खतं असतील त्याचप्रमाणे ठिबक सिंचन असेल या सर्व एकत्रित पद्धतीनं आपण जर रासायनिक खताच्या बाबतीत जागरूकता जर ठेवली आणि जास्त जो वापर आहे तो टाळला तर निश्चितच आपण पीक तर चांगलं येईल उत्पादन चांगलं येईल आणि पिकाची शाकीय वाढ किंवा त्याची जी काही उत्पादकीय वाढ त्याची फुलोरावस्था या सगळ्या ज्या काय आहेत त्या वाढीच्या अवस्थेनुसार ती वाढ व्यवस्थित होईल. आणि पर्यायानं आपण जे काही आज रासायनिक खतांचा जास्त वापर करून पाण्यामध्ये सुद्धा क्षार ज्या ठिकाणी वाढवलेले आहे त्या पर्यावरणाचा सुद्धा आपण वापर त्या ठिकाणी आपण जे काही पर्यावरण आहे ते सुद्धा आपण चांगलं ठेवू. कारण आज काय झालं आहे की बाजारातसुद्धा काही नॅनो झिंक असेल नॅनो युरिया असेल हे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. यांचा वापर आपण ज्यावेळेस 1 महिन्यानंतर वापर करतो फुकून युरिया फुकून वगैरे तर त्याच्याऐवजी आपण अशा फवारणीद्वारे जरी वापर केला साधारणतः 2 ते 4 मिली प्रति लिटर याचा वापर आपण फवारणीद्वारे जर केला तर निश्चितच तो जमिनीमध्ये पिकावर फवारला जातो जमिनीवर पडणार नाही. कारण युरिया जमिनीवर फोकला जातो आणि ते नंतर काय होतं की त्या मुळाच्या सानिध्याच्या पलीकडे जाऊन पाण्याचे क्षार वाढत चालतात. तर अशा पद्धतीने एकात्मिक पद्धतीने या रासायनिक खतांच्या बाबतीत आपण जर वापर जर केला तर निश्चितच या सर्व रासायनिक खतांची आपण कार्यक्षमता वाढवू शकतो. सर आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.